श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। तराडीजवळ प्राध्यापकावर दुचाकीवर पाठीमागून आलेल्या 2 अज्ञातांनी केला गोळीबार। रस्त्याला खोड्या घालणाऱ्या 3 संस्थांविरोधात दिनांक 14 जून पासून देहत्याग आंदोलनाचा माजी आमदार अनिल गोटेंचा इशारा। महाराष्ट्रातील गोशाळांना अनुदान द्यावे या मागणीसाठी करण्यात आली निदर्शने। आणि नवजीवन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर भूषण पुरस्काराने सन्मानित। आता बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर येथील रहिवासी असलेल्या प्राध्यापकावर अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर तराडीजवळ दुचाकीवर मागून येऊन 2 अज्ञातांनी गोळीबार केल्यामुळे प्राध्यापक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली। याबाबत 2 अज्ञात दुचाकी स्वारांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावर शिरपूर तालुक्यातील तराडीजवळ रविवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास शिरपूर येथील रहिवासी असलेल्या प्राध्यापकावर दुचाकीवर पाठीमागे येऊन 2 अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली। यात प्राध्यापक गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणी 2 अज्ञात दुचाकी स्वारांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावरील शहादा व शिरपूर तालुक्याच्या सीमेवर असलेले तराडी रस्त्यावर दिनांक 9 जून रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास प्राध्यापक दिनेश पटेल हे सुलवाडा तालुका शहादा येथून आपल्या बहिणीची भेट घेऊन शिरपूरकडे निघाले। त्यावेळी तराडी या गावाजवळ त्यांच्यावर मागून येणाऱ्या दुचाकीवरील 2 अज्ञातांनी गोळ्या झाडल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर शिरपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे। दिनेश रमेश पटेल राहणार भरवाडे, हल्ली मुक्काम श्रीकृष्ण कॉलनी, निमझरी नाका, शिरपूर असे या जखमी झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे। ते शिरपूरमधील SPDM महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते 9 जून रोजी दुचाकी क्रमांक MH18 AD 7310 ने शहादा तालुक्यातील सुलवाडा येथे बहिणीला भेटण्यासाठी गेले होते। दरम्यान अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाने शिरपूर येथे परत येत असताना तराडी गावाजवळ पोहोचत असताना मागून येणाऱ्या दुचाकीवरील 2 अज्ञातांनी त्यांच्यावर मागून बेछूट गोळीबार करत पसार झाले। यात एक गोळी त्यांना कमरेजवळ पोटात लागल्याने ते जखमी झाले। त्या अवस्थेत ते तराडी गावापर्यंत पोहोचून त्यांनी आरडाओरड करत ग्रामस्थांना त्यांच्यावरील अपभीती सांगितल्याने ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ शिरपूर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तराडी ग्रामस्थांनी व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली। सदर घटनेची माहिती मिळताच शिरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, शिरपूर, शहादा, सारंगखेडा येथील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली। रात्री उशिरा घडलेल्या या घटनेचा पोलीस प्रशासनाकडून कसून तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यातून दुखापती जबाब प्राप्त झाल्यानंतर सोमवारी दिनेश रमेश पाटील यांच्या फिर्यादीवरून 2 अज्ञात दुचाकी स्वारांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राध्यापक दिनेश पटेल यांच्यावर कोणत्या कारणाने गोळीबार झाला हे अद्याप समजू शकलेले नाही। धुळे शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात कृषी महाविद्यालयाचे अधीक्षक, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग खोडा घालत असल्याने त्याविरोधात 14 जून पासून देहत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात कृषी महाविद्यालयाचे अधीक्षक, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग खोडा घालत असल्यामुळे 31 जुलैनंतर रस्त्याच्या कामाचा 42 कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या 3 संस्थांविरोधात दिनांक 14 जून पासून देहत्याग आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। माजी आमदार गोटे म्हणाले की रस्त्याच्या कामासाठी 42 कोटी रुपयांचा निधी आला असून गेल्या 1.5 वर्षापासून हा निधी तसाच पडून आहे। प्रस्तावित रस्त्यांपैकी 900 मीटर रस्ता हा कृषी महाविद्यालयाच्या जागेतून, 300 मीटर रस्ता हा मनपा क्षेत्रातून तर उर्वरित रस्ता शेतकऱ्याच्या शेतातून जाणार आहे। सुरुवातीला शेतकऱ्यांना भडकविण्यात आले, त्यांचा राग शांत झाला, परंतु महानगरपालिका आयुक्त आणि कृषी विभागाकडून आडमुठेपणाचे धोरण स्वीकारले गेले आहे। कृषी महाविद्यालयाचा डीन, अधीक्षक हे त्यांच्या कार्यालयाचे फर्निचर रंगरंगोटी करून देण्याची मागणी करतात। कृषी महाविद्यालयाने नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे। सरकारी किंमत 1,90,00,000 रुपये असताना ते नुकसान भरपाईपोटी 9 कोटींची मागणी करीत आहेत। यातून त्यांचा आडमुठेपणा दिसून येत आहे। कृषी मंत्र्यांचा आदेश न मानणाऱ्या कुलसचिवांची बदली करा अथवा त्यांना निलंबित करा अशी मागणी गोटेंनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। दिनांक 14 पासून बांधकाम विभागासमोर देहत्याग आंदोलनाला बसणार असून आंदोलनादरम्यान फक्त पाणीच घेणार असल्याचे माजी आमदार गोटे यांनी सांगितले। जर रस्त्याचे काम सुरू झाले नाही आणि निधी परत गेला तर न्यायालयात जाऊन संबंधित संस्थांच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून ते पैसे वसूल करेल असा इशाराही गोटेंनी दिला आहे। याचबरोबर त्यांनी भाजपचाही समाचार घेतला। त्यात म्हटले आहे की गुंड व झुंडशाहीने राष्ट्रवादी सकट कदम बांड्यांना संपवले, तीच पिलावळ भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाही। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाची वाट लावली। शहराच्या पिण्याच्या प्रश्नात केवळ भ्रष्टाचार
निकृष्ट दर्जाच्या कामाने नव्या कोऱ्या पाईपलाईनची गळती थांबता थांबेना. खासदार असताना बोंब पडली नाही, आता काय दिवे लावणार? महत्त्वाच्या जागांवर महाराष्ट्रातील टाकाऊ भ्रष्ट सामान्य जनतेशी काही देणे घेणे नसणारे लाचार अधिकारी निवडून आणल्यानंतर तुम्हाला पुन्हा जनतेने स्वीकारावे का? आत्मपरीक्षण करणे म्हणजे हौबी गुल्या आणि तौबी गुल्या करून वेगवेगळ्यांची लाल करणे नव्हे. काय चुकले हे सांगण्याचे धाडस कार्यकर्त्यांमध्ये नाही. बेरोजगार तरुणांच्या रिकाम्या हातांना रोजगार मिळावा यासाठी 10 वर्षात काय बोंब पाडली. सौर अनुकूलता असूनही एक नवा प्रकल्प आणता आला नाही. बेरोजगारांना काम काय तर विमल गुटख्यांचा धंदा, अवैध धंद्यांना संरक्षण, बलात्कारांना गळ्यातला ताईत म्हणून फिरवणे, जीवानिशी ठार मारणाऱ्यांना फरार ठेवणे, जामीन मिळवून देणे, हे गुंडांना अभय व प्रामाणिक सज्जनांना भय, अशी जोरदार टीकेची जोड गोटेंनी उठवली. भाजप आणि माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या पराभवाच्या कारणावरून ही त्यांनी सांगितले की डॉक्टर सुभाष भामरेंनी धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील मतदारांची कायम फसवणूक केली. धुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न थंड बस्त्यात गुंडाळून टाकला. तब्बल 309 कोटी रुपये खर्ची घालून धुळे शहराला आजही 8-8, 10-10 दिवस पिण्यासाठी पाणी मिळत नाही. दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण असे की कुठलाही शिस्तप्रिय प्रामाणिक अधिकारी टिकूच द्यायचा नाही. एकतर त्याला भ्रष्ट करायचे नाही, तर आपल्या गुंडपुंडांना त्याच्याविरोधी पत्रके काढायला लावायची. धुळे जिल्ह्यात चहूबाजूंनी अनुकूलता असताना तुम्हाला एक कारखाना आणून एकाही बेरोजगाराच्या हाताला सन्मानाचा रोजगार देता आला नाही, असा आरोपही अनिल गोटेंनी केला. माननीय नितीन गडकरी साहेबांनी धुळे शहराच्या कनेक्टिव्हिटीसाठी 43 कोटी 19 लाख रुपये दिले. त्यात 2 रस्ते महत्त्वाचे. एक मार्शल कम्युनिटी समोरून तो प्रभात नगरपर्यंत आणि दुसरा जो रस्ता आहे तो शेतकरी पुतळ्यापासून राष्ट्रीय महामार्ग 3 पर्यंत. दुसऱ्या रस्त्यामध्ये कृषी महाविद्यालय आणि महानगरपालिका खर्चाचे खड्डे आहेत. हे दोन्ही रस्ते जे आहेत 1966 डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आहेत. खरं म्हणजे 58 वर्षापूर्वीच या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं, पण ज्याने कोणी केलं नाही म्हणून मी हे काम हाती घेतले. आणि ज्यामध्ये मदत करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि राहुल कृषी विद्यापीठाचे लोक हे सातत्याने अडचण निर्माण करतात. मी 1 मेलाच राहुलीला कृषी विद्यापीठासमोर बसला होतो उपोषणाला, पण सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मला सांगितलं आम्ही 10 तारखेच्या आत हा रस्त्याचा प्रश्न सोडून आणि 4 तारखेला मतदान संपल्याबरोबर तुम्हाला काम करायला परवानगी दिली. तिथं दिलीच नाही. उलट प्रिन्सिपॉलच्या खोलीचं फर्निचर करून द्या, रंग लावून द्या, अंतर्गत रस्ते आम्हाला लांबी करून द्या. ते भिंत जी आहे रस्त्याची ती आम्हाला विचारणे बांधून द्या. त्यांच्या बापाची सेव आहे का काय? केंद्र होऊन गेलं, सगळं झालं काय? आणि याला माझा स्पष्ट आरोप आहे की धुळे शहरामध्ये जे विकासाचे विरोधक आहेत त्यांचा पाठिंबा आहे. आणि म्हणून मी 14 तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहे, जयत्याग आंदोलन. आणि मी कोणाच्या बापाचं ऐकणार नाही जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होत नाही काय. आणि
मी किती असंख्य आजारांनी जरी ग्रासलो असलो काय तरीसुद्धा जर माझ्या प्राणाच्या आहुतीने धुळे शहराच्या विकासाचा रखडलेला गाडा सुरू होत असेल त्याला माझी तयारी आहे. महाराष्ट्रातील गोशाळांना अनुदान द्यावे यासह विविध मागण्यांसाठी गोशाळा महासंघ महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील गोशाळांना अनुदान द्यावे तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी गोशाळा महासंघ महाराष्ट्र राज्यातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रामधील गोशाळांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन एप्रिल 2023मध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे गठन केले. त्याचप्रमाणे गोसेवा आयोगासोबतच गोशाळांना अनुदान करता 100 कोटी मंजूर केले. परंतु शासन सकारात्मक असून सुद्धा प्रशासन नकारात्मक असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गोशाळांचे मोठे नुकसान झाले आहे. हे अनुदान गोशाळांना मिळालेलेच नाही. तसेच महाराष्ट्र शासनाने गोशाळा बांधकामाकरता गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित ही योजना कार्यान्वित केली. सर्व शासकीय नियमानुसार गोशाळांकडून प्रस्ताव मागवण्यात आले. या प्रस्तावाची पशुसंवर्धन विभाग मार्फत तपासणी करण्यात आली. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र निवड समितीद्वारे महाराष्ट्रातील 182 गोशाळांची निवड करण्यात आली व या गोशाळांना निधी मंजूर करण्यात आला. परंतु पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या अडील तट्टू धोरणामुळे मंजूर निधी वितरणात विलंब करून तो शासनाकडे परत पाठवण्यात आला. महाराष्ट्रामध्ये 4 मार्च 2015 रोजी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार अंमलबजावणी झाली. बहुतांश गोशाळांकडून कत्तलीसाठी जाणारा गोवंश स्थानिक पोलीस प्रशासनाने जप्त केल्यानंतर अशा वृद्ध आजारी जखमी गोवंशांचे संगोपन करण्यासाठी ॲफिडेव्हिट घेण्यात आले. जीवदया जीवरक्षा होऊन गोवंश जीवित राहावा म्हणून गोशाळांना शासकीय आर्थिक मदत नसताना सुद्धा सर्व गोशाळांनी जप्त गोवंश स्वीकारून समाजातून दान घेऊन त्यांचे संगोपन करीत आहेत. या सर्व गोवंशांच्या संगोपनाकरता भारतातील अन्य राज्यात मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेशमध्ये प्रतिदिवस प्रति गोवंश प्रमाणे अनुदान देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा राज्यातील गोशाळांमधील वृद्ध, भाकड, अपंग, अपघातग्रस्त गोवंशाला प्रतिदिवस प्रति गोवंश 100 रुपये अनुदान देण्यात यावे. 27 फेब्रुवारी 2024 रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सर्व पशूंची एअर टॅगिंग व नोंदणी बंधनकारक करण्यात आली. त्यामध्ये नमूद पशुधनाची वाहतूक एअर टॅगिंग शिवाय करता येणार नाही. तसेच बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात वाहतूक करता येणार नाही. या कायद्याची पोलीस प्रशासनाद्वारे कडक अंमलबजावणी करण्यात यावी. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गायरान जमिनी उपलब्ध होत्या, परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्या गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. आज गोशाळेतील व गावातील गाई चरण्याकरता जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाकड, वृद्ध, अपंग गोवंशाची विक्री करीत आहे. गायीच्या हक्काची जमीन गायला मिळावी याकरता गायरान जमिनीवरील अतिक्रमण शासनाने त्वरित काढावे. पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांच्या अडेल तट्टू धोरणामुळे 1 वर्ष होऊन सुद्धा गोसेवा आयोग सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील गोशाळांचे खूप मोठे नुकसान झाले. म्हणून अशा सचिवांची त्वरित बदली करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. वरील मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी गोशाळा महासंघाचे अध्यक्ष महेंद्र संगोई, संयोजक डॉक्टर सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते. नमस्कार. आम्ही सर्व गोशाळा महासंघ धुळे सर्व गोशाळांचे ट्रस्टी आज इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे की मागच्या वर्षी 2023 अर्थसंकल्पामध्ये गोसेवा आयोग महाराष्ट्राचा लागू झाला. त्यांचे अध्यक्ष शेखर मुदडाजी साहेब आणि पूर्ण 7 सदस्य यांनी खूप अथक प्रयत्न करून परिश्रम करून त्यांनी आयोगामध्ये 100 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करून घेतलं. परंतु माननीय श्री पशुसंवर्धन खात्याचे जे काही आयुक्त आहेत, सचिव आहेत, तुकारामजी मुंडे, तर यांनी एक नियमावली न तयार करता कुठलाही अधिकार आजपर्यंत गोसेवा आयोगाला दिलेला नाही आणि तो फंड आजपर्यंत गोसेवकांपर्यंत पोहोचू शकला नाही. तसेच गोवंश गोसंवर्धन केंद्र योजनेचा पण अजून निधी गोशाळांना मिळालेला नाही. टोटल 182 गोशाळांना हा निधी मंजूर झालेला आहे. तो त्वरित त्यांना मिळावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना, पशुसंवर्धन मंत्र्यांना आवर्जून विनंती आहे. आणि सर्वात मोठी मागणी की जो गायविरुद्ध आहे अशा अधिकाऱ्याला, प्रशासनाला तत्काळ बदली करण्यात यावी. तुकाराम मुंडेंची तात्काळ बदली करण्यात यावी आणि गोमातेची रक्षणासाठी एक चांगला गोभक्त असा अधिकारी नेमण्यात यावा, हीच आमची मागणी आहे. अन्यथा
जर ही मागणी आमची पूर्ण होत नसेल तर आम्ही पूर्ण गोसेवक, गोशाळा आणि गोरक्षक सर्व आम्ही आंदोलनासाठी आता याच्या पुढे तयार आहोत. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे गोवा पणजी येथे आयोजित 19व्या राष्ट्रीय पुरस्कार समारंभात प्राईड ऑफ इंडियातर्फे नवजीवन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष शशिकांत बदाने यांना भास्कर भूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष शशिकांत बदाने यांना प्राईड ऑफ इंडियाच्या वतीने गोवा पणजी येथे आयोजित कार्यक्रमात भास्कर भूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. नवजीवन विद्या विकास मंडळातर्फे शशिकांत बदाने हे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून निराधारांसाठी वृद्धाश्रम, व्यसनमुक्ती केंद्र, दिव्यांग निवासी शाळा चालवून सेवा करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत गोवा पणजी येथे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित 19व्या राष्ट्रीय पुरस्कार समारंभात प्राईड ऑफ इंडियातर्फे भास्कर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार माजी मुख्यमंत्री रमाकांत खटाव यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष नवजीवन विद्या विकास मंडळ नगाव या संस्थेमार्फत गेल्या 35 वर्षापासून ग्रामीण भागात शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत आहे. त्यामध्ये महिला शिक्षण असो, दिव्यांगांचं एज्युकेशन असो, निराधार वृद्धांसाठी वृद्धाश्रम असो, व्यसनाधीन बांधवांसाठी व्यसनमुक्ती केंद्र, या सर्व समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी गेल्या 35 वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून कार्य करीत आहे. या सर्व कामामध्ये शासनाचं आणि समाजाचं फार मोठं योगदान आहे आणि या सर्व जेवढ्या शाखा आहेत संस्थेच्या यांना सगळ्यांना केंद्र शासनाने राज्य शासनाची मान्यता आहे आणि या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनेक गरजू लोक या योजनांचा लाभ घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून संस्था करीत असलेल्या कामाची नोंद घेऊन आत्तापर्यंत संस्थेला राज्य शासनाचे विविध संस्थांचे अनेक संस्थांनी गौरव करून त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. असाच एक या वर्षाचा राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन गोवा या संस्थेमार्फत प्राईड ऑफ इंडिया तर्फे भास्कर भूषण पुरस्कार गोवा पणजी येथे दिनांक 26 मे रोजी संस्थेचे अध्यक्ष म्हणजे मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर वेगवेगळे पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेची जबाबदारी वाढलेली आहे. संस्थेच्या माध्यमातून ज्या योजनांच्या माध्यमातून जे काम चाललेलं आहे ते काम अधिक प्रभावी व्हावे, समाजाचं याच्यामध्ये जास्त योगदान वाढावं, शासनाचं याच्याकडे लक्ष राहावं आणि पुरस्कार संस्थेला किंवा व्यक्तीला मिळाल्यानंतर त्याला प्रेरणा मिळते, त्याच्यातून ऊर्जा मिळते, अजून काम करायला उत्साह वाढतो. असा एक या पुरस्काराचा एक भाग असतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. तराडीजवळ प्राध्यापकावर दुचाकीवर पाठीमागून आलेल्या 2 अज्ञातांनी केला गोळीबार. रस्त्याला खोड्या घालणाऱ्या 3 संस्थांविरोधात दिनांक 14 जूनपासून देहत्याग आंदोलनाचा माजी आमदार अनिल गोटेंचा इशारा. महाराष्ट्रातील गोशाळांना अनुदान द्यावे या मागणीसाठी करण्यात आली निदर्शने. आणि नवजीवन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर भूषण पुरस्काराने सन्मानित. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.